नमस्कार सगळ्यांना आणि प्लंबिंग ट्रेडच्या या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत. आजच्या धड्यात आपण ट्रेड टूल्स आणि त्यांच्या ॲप्लिकेशन्सबद्दल जाणून घेऊ आणि त्यांच्या विविध जोखमीसह विविध हँड टूल्स वापराचे प्रदर्शन करू. या धड्याच्या शेवटी आपण हे करू शकाल: डायमेन्शन्स मोजणे आणि मार्क करणे आणि स्केल, स्क्रायबर आणि डिवायडर वापरून आर्क सर्कल्सची विभागणी करणे, डिफरंट व्हायसेसचा विविध हँड टूल्सचा वापर दाखवणे. आज आपण रूलरचा वापर करून मटेरियल्समधील डायमेन्शन्स अचूकपणे मोजण्याचे स्किल डेव्हलप करू. मग ते पूर्णपणे असो किंवा पार्शली. लेन्स इफेक्टिव्हपणे मोजण्यासाठी स्टील टेप वापरा. स्क्रायबरचा वापर करून मटेरियल्सवर मार्किंग करा आणि डिवायडर टूल्सचा वापर करून आर्क किंवा सर्कल्सची अचूक विभागणी करा. स्टील रूलर आणि स्टील टेपद्वारे मेजरिंग. लेंथ मोजताना आपण परिस्थितीनुसार थेट मोजण्यासाठी सरफेसवर किंवा रेफरन्स प्लेनच्या राईट अँगलप्रमाणे ठेवू शकता. स्टील रूलने मोजमाप करताना जेव्हा शक्य असेल तेव्हा कॉन्टॅक्ट फेस वापरा. याचा अर्थ असा आहे की रूल थेट मोजल्या जात असलेल्या पृष्ठभागावर ठेवावे. जर रूलची एज खराब झाली असेल किंवा डॅमेज झाली असेल तर 1 सेंटीमीटर रेषेपासून मोजमाप सुरू करा. स्क्रॅच आणि डॅमेजेस टाळण्यासाठी आणि मेजरमेंट्सची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी स्टील रूल कटिंग टूल्सपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. अचूक मेजरमेंटसाठी वर्कपीसच्या एजेसला समांतर रूल ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा जेव्हा निरीक्षकाच्या स्थितीला मेजरमेंट्सच्या आकलनावर परिणाम होतो तेव्हा एरर्स उद्भवू शकतात. स्क्रॅच आणि डॅमेजेस टाळण्यासाठी आणि मेजरमेंट्सची ॲक्युरेसी सुनिश्चित करण्यासाठी स्टील रूल कटिंग टूल्सपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. लार्जर लेन्स ॲक्युरेसी मोजण्यासाठी स्टील टेप मोजमाप वापरणे एक एक्सलंट पर्याय आहे. ट्रेंचेस आणि लांब पाईप मोजण्यासाठी नेहमीच ब्रिटिश मेजरमेंट्स वापरा. स्क्रायबर वापरताना लाईन स्क्रायबिंग करताना दाखवल्याप्रमाणे स्क्रायबरला सरळ एजेसजवळ धरून ठेवावे. 45 अंशाचा कोनावर स्क्रायबरला इन्क्लाइन करा आणि सरळ एजेसवर आपल्या दिशेने एक रेषा लिहा. मेटल काढून टाकणे टाळण्यासाठी जास्त प्रेशर लावू नका. लेफ्ट हँडच्या खालच्या कोपऱ्यातून रेषा लिहिणे मिनिमाइज वेस्टेज करण्यासाठी आणि मटेरियल्सच्या कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे. आकृती 8 मध्ये दर्शविलेल्या राईट हँड बॉटम कोपऱ्यासारख्या इतर कोपऱ्यातून सुरुवात करण्यापेक्षा या पद्धतीला प्रिफर का केले जाते ते येथे दाखवले आहे. डिवायडर वापरणे. मध्यभागी डिवायडरचा एक लेग ठेवण्यात आला आहे. स्टीलचा रूल वापरून मोजमाप करण्यासाठी डिवायडरचा आणखी एक लेग वापरला जातो आणि नंतर आर्क्स काढले जातात. डिवायडर मोजलेले भाग मार्क करा. लक्षात घ्या की डिवायडर लेग्स वारंवार ऑइल स्टोन वापरून शार्पन करावेत. आता आपण शिकणार आहोत व्हायसेस संबंधी कार्य आणि चाचणी आणि त्यांचे विविध उपयोग. बेंच व्हाईस. बेंच व्हाईस पाईप घट्ट पकडू शकतो आणि मार्किंग, फायलिंग आणि सॉईंग यासारख्या विविध कार्यास मदत करू शकतो. हे अचूकता आणि अचूकता सुनिश्चित करते. पाईप व्हाईस. पाईप व्हाईस वेगवेगळ्या साईजचे पाईप घट्ट पकडू शकते, ज्यामुळे ते न फिरता सुरक्षितपणे कापणे किंवा थ्रेडिंग करणे शक्य होते. अचूकता आणि अचूकता सुनिश्चित करते. फ्लॅट जॉज असलेल्या बेंच व्हाईसच्या विपरीत पाईप व्हाईसमध्ये कर्व्ड जॉज असतात, जे पाईपच्या गोल आकाराशी सुसंगत असतात, नुकसान टाळतात आणि एक सुरक्षित पकड प्रदान करतात, जी घसरल्याशिवाय मोठ्या किंवा जड पाईपला पकडण्यास मदत करते. चेन व्हाईस. चेन व्हाईस हा एक विशिष्ट प्रकारचा पाईप व्हाईस आहे जो स्क्रू मेकॅनिझमऐवजी पाईप सुरक्षित करण्यासाठी चेन मेकॅनिझम वापरतो. ही चेन केवळ गोल पाईपच्या पलीकडे अनियमित आकारांची जुळवून घेण्यास परवानगी देते, ज्यामुळे खराब झालेल्या भागांसह विषम आकाराच्या वस्तू किंवा पाईप पकडण्यासाठी ते वर्सेटाईल बनतं. हँड व्हाईस. हाताच्या लहान आकारामुळे स्क्रूसारख्या छोट्या वस्तूंना धरून त्यावर काम करणे आदर्श ठरते. स्प्लिट पिन सोडण्यासाठी विंग नट लूज करून
स्प्लिट पिन सरळ करणे आवश्यक आहे. चेन पाईप रिंच. चेन पाईप रिंच विशेषतः घट्ट जागेत ऑकवर्ड अँगल्समध्ये पाईप पकडण्यासाठी आणि टर्निंगसाठी डिझाईन केलेले आहे. चेन रिंच हेड 50 मिलीमीटर डायमीटरपेक्षा जास्त डायमीटरच्या पाईप बिटमध्ये ठेवा. दात पाईप पकडेपर्यंत चेन वापरून पाईप धरून ठेवा आणि नंतर पाईप बिट घट्ट होईपर्यंत घट्ट करा. लेग व्हॉईस. लेग व्हॉईस हे हेवी मटेरियल्स हाताळण्यासाठी डिझाईन केलेले असून एक जड ड्युटीचे क्लॅम्पिंग टूल आहे. ज्या कामांना हॅमरिंग करणे आवश्यक असते अशा कामांसाठी यांना सहसा लेग व्हॉईसवर ठेवले जाते. लेग व्हॉईसचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत: सॉलिड जॉ, मूवेबल जॉ, थ्रेडेड जॉ, स्पिंडल, स्प्रिंग, पिव्होट, लेग आणि क्लॅम्प. पुढे जाताना आता आपण शिकूया विविध हँड टूल्सला प्रभावीपणे वापरणे. हॅकसॉचा वापर करून कापणे, चिपिंग करण्यासाठी चिसेल वापरणे, डायस्टॉक आणि डाईसचा वापर करून बाह्य थ्रेड कटिंग करणे आणि टॅप्सचा वापर करून आंतरिक कटिंग करणे. फाईल्स. वर्कपीस बेंच व्हॉईसमध्ये ठेवा. योग्य फाईल निवडा आणि नंतर त्यानुसार फाईल करा. हॅमर. वर्कपीस बेंचवर ठेवा आणि पकडा. दर्शविल्याप्रमाणे हॅमर योग्य प्रकारे पकडा आणि नंतर चिपिंग सुरू करा. सेंटर पंच. सेंटर पंच घट्ट पकडून वर्कपीसवर ठेवा आणि नंतर आवश्यकतेनुसार पंच करा. हॅकसॉ. पाईपमध्ये घट्ट धरून ठेवा. ब्लेडची योग्य पिच निवडा आणि पुढील टीथ स्थितीत स्थिर करा. ब्लॉक फ्रेम धरून पाईप कापून घ्या. चिसेल. वर्कपीस बेंच व्हॉईसमध्ये ठेवा आणि घट्ट धरा. चिसेल योग्य अँगलला धरून आणि नंतर चिप करण्यास सुरू करा. कॅलिपर्स. आतील आणि बाहेरील डायमीटर आकार शोधण्यासाठी निवडलेल्या वर्कपीसवर कॅलिपर ठेवा. पाईप रेंच. पाईपच्या डायमीटर अनुसार पाईप रेंचची योग्य संख्या निवडा. पाईपमध्ये धरून ठेवा आणि ते व्यवस्थित पकडले आहे याची खात्री करा. आता पाईप रेंच पाईप घट्ट पकडेपर्यंत समायोजित करा आणि नंतर ऑपरेशन प्रोसीड करा. स्टॉक आणि डायस. मेटलच्या पाईपवर थ्रेड्स तयार करण्यासाठी स्टॉकचा वापर केला जातो. मेट्रिक डायचा योग्य साईज निवडा. ते डाई स्टॉकमध्ये दुरुस्त करा आणि लॉक करा. वर्कपीस अनुसार डाई समायोजित करा. बाह्य थ्रेडिंग ऑपरेशन्ससह आता पुढे जा. टॅप्स आणि होल्डर्स. टॅप्स आणि होल्डर्स टीथची अवजारे कापत आहेत जे सामग्री काढून टाकण्यासाठी आणि प्री ड्रिल्ड होल्समध्ये थ्रेड्स तयार करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. एक्सटर्नल थ्रेडिंग ऑपरेशन्ससाठी वर्कपीसमध्ये टॅप ठेवा, ज्यात पहिला, दुसरा आणि बॉटमिंग टॅप वापरून टॅप सुरक्षित आहेत आणि थ्रेडिंग प्रक्रियेदरम्यान त्यांना टर्निंगसाठी मदत प्रदान करतायत हे बघा. या धड्यात आपण शिकायला पाहिले डायमेन्शन्स मोजणे आणि मार्क करणे आणि स्केल, स्क्रायबर आणि डिवायडर वापरून आर्क सर्कल्स डिवाइड करणे आणि विविध व्हायसेसचा आणि विविध हँड टूल्सचा वापर करणे. मला आशा आहे की आपल्याला याची स्पष्ट समज असेल. सर्वांचे आभार आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.